नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी चुलीवर स्वयंपाक करलो बघा. किती छान चवदार लागते बघा. भाकरी केली आता. हे बघा किती छान डाळ लागला बघा. चुलीवरच्या कडक भाकरी खूप भारी लागतात हो. हे बघा. आणि इथे ठेवली मी डाळ तुरीची असं पकवान करायसाठी. आणि हे बघा काल घेतलेली कारले कापता कापता राहिली होती. कारले कापले आणि हे कांदे कापले. कांद्याची भाजी करायला. सपक वरण, कारले आणि कांदे, ज्वारीच्या भाकरी, सकाळचा भात आहे. आता याच्यावरच करून घ्यायचं आहे मला. आता हे कांदे आणि कारले चुलीवरच करायचं आहे बघा. तर बसून चुलीपाशी मस्त हे बघा किती छान कडक वाजतात भाकरी. हे बघा किती छान कडक होतात भाकरी. एकदम खमंग. कोणाला आवडतात कारले असे भाजलेले? आम्हाला तर लई आवडतं बाबा सगळ्यांनाच. रात्री पण केले होते. त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आता मस्तपैकी. तेलात भाजून घ्यायचे खरपूस कडक. काल रात्री मी लांब कापली होती, आज गोल कापली. चव सारखीच लागते. रात्रीच्या तेलातच भाजी येतं मस्त. आता याला भाजते. वरण काय म्हणते बघू. शिजली डाळ. गावाकडची पांढऱ्या तुरीची डाळ हे बघा. हे थोडंसंच करायचं आहे वरण. इकडं काय म्हणाली कारली. हां कडक व्हायली आता. छान भाजायली. थोडं मीठ टाकून घ्या. थोडंसं टाकून घ्या मीठ. आधीच टाकलं होतं मी पाण्यात फुल घालताना. पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं. लई कलर खराब झाल्यावर काय कामाचं. बघा किती छान कडक व्हायली. याच्यात काहीच टाकलं नाही, फक्त मीठ. खूप छान लागतात बघा. तोंडाला चव पण येते. आमची तेच म्हणून लागली रात्री, आई अशी छान लागाली, तोंडाला चव यायली. अशीच राहते, काहीच टाकू नको म्हणजे. असेच आवडतात लेकरायला. करून बघा तुम्ही नक्की. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नाही असाल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कारले आवडतात का असे. करून बघा तुम्ही. हे बघा कारले आपले रेडी झाले. आता लगेच कांदे. पहिलेच्या काळात आता आमची आजी म्हणत गेली आणि छटाक तेल किती दिवस म्हणत गेले असं म्हणत गेली. बघा आता मी भाजीला किती तेल टाकलं तरी पण चव लागत नाही बघा. पहिलेचे लोक कसे खात गेले बरं. छटाकभर तेल 8 दिवस किती टाकत गेले असतील. परिवार तर खूप मोठा राहत गेला. आता आमच्या मोठी महिला म्हणजे आमच्या बाबाच्या आईला खूप 4 लेकरं. छटाकभर तेल किती दिवस न्यायचे बरं. आता बघा मी किती छटाक तेल टाकलं असेल या भाजीमध्ये.
कारल्यामध्ये किती छटाक टाकला असेल हे बघू शकता. हे बघा भाजी तेल. चुलीवरचा तरी स्वयंपाक चवदार लागतो. थोडं कमी जास्त झाल्यानं काही ॲडजस्ट होऊन जाते, ते चव लागते. गॅसवरचा तर स्वयंपाक निवळच खाऊ वाटत नाही हो. अवघड आहे जगाच्या रीतीला. सगळे गॅस चालवाले ना, सगळे गॅसवर स्वयंपाक करायले ना. आपण पण आम्ही का कमी आहे का, आम्ही का कमी हाव का असं वाटून हो लोकाला. म्हणून सगळ्यासोबत राहायचं आहे. मला तर स्वयंपाक चुलीवरचाच आवडतो माझ्या लेकराला मला. हे बघा कांदे भाजत आले बघा, थोडी लालसर कलर थोडा चेंज झाला कांद्याचा. याच्यात थोडं मीठ पण टाकलं होतं मी. हे बघा मिरची पण टाकून घेऊ आपण, थोडीशी हळद पण. आपण फिरून घेऊ. मीठ, हळद आणि लाल मिरची एकदम छान चुलीवरच्या जाळानं किती छान भाजले, एकदम टेस्टी लागतात बघा. आता हे खेड्यातल्या माणसांना, खेड्यातल्या पब्लिकला काहीच चांगला वाटत नाही असा व्हिडिओ, पण जे सिटीमध्ये असतात ना त्यांना बघून खूप छान वाटतो असा व्हिडिओ. चुलीवरचा स्वयंपाक झाली बघा आता रेडी. भाकरीसोबत खाऊ शकता आपण. मीठ, मिरची आणि हळद फक्त तेलात भाजू द्यायचं. हे बघा कांद्याची भाजी पण रेडी झाली. खूप छान लागते बघा भाकरीसोबत. इकडं कारले, इकडं कांदे. चला मग आता एक आयटम राहिला आपला आजचा, सपक वरण. तिखट टाकली आहे बघा, आता हळद. चला सपक करणारा लागतेच तरी काय झालं, एवढंच दिला चुरका. हे बघू शकता सपक वरण. जास्त करायचं नाही का, आता कांद्याची भाजी आहे, कारल्याची भाजी आहे, त्याच्यामुळे जास्त करायचं नाही. थोडं मीठ टाकून शिजू दिलं म्हणजे छान. चला मी इकडे उकळत राहते वरण, इकडे ताट लावायची, जेवायचं खूप उशीर झालं. उकळलेलं आहे बघा आता वरण आपलं. चला तिकडे ताट पण लावली, वरण पण उकळलं. मस्त गरम लागते देव टाकून, नाहीतर जळत राहते. उद्या होतं हेच खोड, उद्या पण होते, कोरडं होते राहतातून मस्त. याच्यातले कोळशे पण नंतर कोरडे झाल्यावर स्वयंपाक करताना टाकायचं, लाकडं कमी लागतात. जास्त आर पडतो कोळशे पेटले म्हणजे, कमी लाकडं लागतात. कोळशे पण फेकून द्यायचे नाही, नंतर होतात स्वयंपाक करताना. चला मग मंडळी या जेवायला. हे बघू शकता सपक वरण आणि इथं कारले तळलेले, कांद्याची भाजी, ज्वारीची भाकर आणि ही भात तर सकाळचाच आहे, मी आता केलं नाही भात. हे बघा रेडी झाली बघा, ताट तयार. चला मग मंडळी जेवण करायचं आहे. कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि माझा चुलीवरचा स्वयंपाक आजचा कसा झाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.